शिवसेना जिंकू शकते. 70 ते 80% हे साधारण मराठी लोकच या ठिकाणी राहतात. त्यामुळे 4-5% हे मराठी माणसाची जास्त वोटिंग धनुष्यबाणाला झालेलं आहे. कुठल्या दोन भावांनी बोलण्याची त्याची गरज नाही की महापौर कोण होणार. महापौर मुंबईचा मराठीच असतो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांतच असणार मराठी आणि अमराठी हा विषय. भावनिक आव्हानाला आता मराठी माणूस साथ देणार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांशिवाय मुंबई महानगरपालिकेचा विकासच होऊ शकत नाही. ठाकरेंमुळे मराठी माणूस हा हद्दपार झाला मुंबईमधून. तो बोलला की मुंबईत मला राहण्याची लाज वाटते. खऱ्या अर्थाने दोघांनी त्याच्या कानफटात तिकडे खेचायला पाहिजे. तो त्यांच्या डोक्यात खोके आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख स्वर्गीय बाळासाहेब केला. स्वतःच्या वडिलांचं नावच पूर्ण घेऊ शकत नाही. शिवसेनेचे सरचिटणीस आणि माजी खासदार राहुल शेवाळे सर आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपण बोलूया. सर, तुमचं स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रमध्ये. पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे की आता आपण बघतोय की महानगरपालिका निवडणुका आहेत आणि सातत्याने चर्चा होती की कोणाला किती जागा मिळणार. बरोबर. म्हणजे अंतिम सेटअप झालेला आहे 137 भाजप आणि 90 तुमच्याकडे. समाधानी आहात तुम्ही? समाधानी 137 भाजपकडे आणि 90 शिवसेनेकडे समाधानी आहे. कारण शिवसेनेचे जे विद्यमान नगरसेवक आहेत, जे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला, त्या सर्वांना सीट देण्याकरता आणि या वाटाघाटीत आम्ही यशस्वी ठरलो. आणि बाकी ज्या सीट आहेत ज्या ठिकाणी शिवसेना जिंकू शकते, कारण जिंकणं हा आमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं क्रायटेरिया आम्ही ठेवला होता. त्यामुळे महायुतीचा उमेदवार कसा जिंकेल या दृष्टिकोनातून आम्ही चर्चा केली. आणि म्हणून संख्याबळ आमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं नाही, जिंकणं हे महत्त्वाचं होतं. पण 150पेक्षा जास्त नगरसेवक कसे जिंकेल आणि 227 ठिकाणी महायुतीचा उमेदवार कसा असेल याच्यावर आम्ही चर्चा करून त्याच्यातून तोडगा काढला. आणि तो तोडगा 137 आणि 90 सीटवर आम्ही फायनल केला. मग आता मुद्दे कोणते घेऊन तुम्ही समोर जाताय? कारण आपण बघतोय की बरेचसे मुद्दे गाजतायत. बीजेपीचे वेगळे मुद्दे आहेत, तुमचे वेगळे मुद्दे आहेत. प्रामुख्याने काय तुम्ही लोकांसमोर घेऊन जाताय? बीजेपीचे मुद्दे वेगळे नाही. शिवसेना, बीजेपी, महायुतीचा मुद्दा हा एकच आहे, एकच मॅनिफेस्टो असणार आहे. आणि आमचा मुद्दा आहे इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, परत पब्लिक ट्रान्सपोर्टच्या संदर्भातलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि हाऊसिंग रिडेव्हलपमेंट हा आमच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. मुंबईला एक फिनटेक सिटी आणि इंटरनॅशनल फायनान्शियल हब जर ज्यावेळी बनवायचं आहे, तर मुंबई सिटीचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते इंटरनॅशनल नॉर्म्सने करायचं. म्हणून आपण अटल सेतू बघाल, कोस्टल रोड, STP, मेट्रोचं काम पण आता पूर्ण होत आलेलं आहे. आणि त्याचबरोबर अंडरग्राऊंड आपण रोडचं पण एक नवीन जाळं मुंबई शहरात करतोय, ज्याच्यामुळे ट्रॅफिकचा जो प्रॉब्लेम आहे त्याचं ते सोल्युशन त्यात ते करतोय. रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत SRAचा प्रोजेक्ट असेल, म्हाडाचे प्रोजेक्ट असेल, SRAचे प्रोजेक्ट जे 17 वर्ष रखडलेले आहेत ते आपण मार्गी लावलेले आहेत. त्याचं उदाहरण म्हणजे रमाबाई आंबेडकर नगर, त्या ठिकाणी 20,000 घरांचा हा जो विषय होता तो 17 वर्ष प्रलंबित होता, डिले झाला होता प्रोजेक्ट. आणि डेव्हलपरने कुठलंही सहकार्य नागरिकांना करत नव्हते, भाडं पण देत नव्हते. मग राज्य सरकारने पुढाकार घेऊन MMRDच्या माध्यमातून तो प्रोजेक्ट पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि आता तिथे कामही चालू केलेलं आहे. आणि 160 कोटी भाड्याचे 2 वर्षाच्या भाड्याचे लोकांना त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर असं मुंबई शहरात 50 ठिकाणी 17 ठिकाणी आपण 50 एकरचे क्लस्टर डेव्हलपमेंट SRAचे करतोय. म्हाडाच्या बाबतीत बघाल तर 388 म्हाडा वसाहतीचा पुनर्विकास, म्हाडाच्या ज्या वसाहती आहेत त्या ठिकाणी पण रिडेव्हलपमेंटचा विषय असेल. आणि त्याचबरोबर मोडकळी झालेल्या इमारती, पगडी मुक्त मुंबई हा एक ऐतिहासिक निर्णय माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला. जे पगडीत बिल्डिंगमध्ये राहत होते टेनंट, त्यांना त्यांचं ओनरशिपमध्ये घर मिळत नव्हतं, तर तो पगडीमुक्त निर्णय आणि हा अत्यंत महत्त्वाचा. आणि आपण बघाल ह्या सर्व ज्या वसाहती आहेत त्यात 70 ते 80% हे साधारण मराठी लोकच या ठिकाणी राहतात. त्यामुळे मराठी माणसाला हक्काचं घर मिळवून द्यायचं आणि मुंबईच्या बाहेर जो मराठी माणूस गेला त्याला पुन्हा एकदा मुंबईत आणण्याचा एक संकल्प राज्य सरकारच्या मदतीने आम्ही केलेला आहे. हाच मुद्दा सध्या गाजतो आहे, मराठीचा मुद्दा, हिंदुत्व. तर मराठी अस्मिता या सगळ्याविषयी तुमच्यावर खूप टीका होते आहे. आता ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि ते याच मुद्द्यावरून तुम्हाला घेरतायत की तुमच्यामुळे मराठी मतं ही विभागली जाणार आहेत. नाही, असं काही नाही आहे. कारण मराठी मतं ही शिवसेना आणि धनुष्यबाणाच्याच पाठीशी आहे, महायुतीच्या पाठीशी आहे. याचं उदाहरण म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी धनुष्यबाणाचे जे उमेदवार होते शिवसेनेचे, त्यांना 43.7% वोटिंग झालेलं आहे. आणि उभाटा ज्या ठिकाणी उमेदवार होते त्या ठिकाणी 39% वोटिंग झालेलं आहे. त्यामुळे 4-5% हे मराठी माणसाची जास्त वोटिंग धनुष्यबाणाला झालेलं आहे. आणि मराठी माणूस हा महायुतीच्याच पाठीशी आहे. मराठी माणसाला
एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. त्याचं उदाहरण आपण बघाल तर नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत अख्ख्या महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी पहिला पक्ष आहे, पण दुसरा नंबरचा पक्ष हा शिवसेना आहे. त्या ठिकाणी 70 नगराध्यक्ष निवडून आलेले, त्याचबरोबर 1300 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आले. त्यामुळे मराठी माणूस कोणाच्या पाठीशी आहे हे लोकांनी दाखवून दिलेलं आहे. कुठल्या दोन भावांनी बोलण्याची त्याची गरज नाही. जे महाराष्ट्रातले भाऊ आहेत, जे एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी आहेत, त्या भावांनी आणि त्या लाडक्या बहिणींनी दाखवून दिलेलं आहे. पण हा जो मुद्दा आहे की महापौर कोण होणार, मराठी होणार की अमराठी होणार, तर याविषयी संभ्रम आहे. तुमच्याविषयी संभ्रम निर्माण होत आहेत. तर असा संभ्रम निर्माण करण्याची गरजच नाही. ज्यांच्या मनात संभ्रम आहे तेच खऱ्या अर्थाने हे वातावरण खराब करत आहेत. महापौर मुंबईचा मराठीच असतो. आजही असणार, उद्याही असणार, भविष्यात पण असणार. त्याच्यात काही दुमत नाही आहे. आणि तो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचाच असणार आणि महायुतीचाच महापौर असणार. पण या मुद्द्यावरून मग भाजप आणि तुमच्यामध्ये असं काय ठरलंय का की बाबा की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा बिगर मराठी महापौर होणार नाही? नाही, हा विषयच नाहीये. विषय महायुतीचा मराठी महापौरचा ऑलरेडी ठरलेला आहे. त्यात विषयच येत नाहीये. विनाकारण मराठी आणि अमराठी हा विषय करण्यात येत आहे आणि तेच त्यांचं नेहमी राजकारण ह्याच गोष्टीवर करत असतात. लोकांना आता हा मुद्दा बद्दल गांभीर्य नाही. लोकांना गांभीर्य आपल्याला 17 वर्ष रखडलेलं आपलं घर कधी मिळणार, लोकांना हवं आपल्या मुलांचं भवितव्य कसं उज्ज्वल होणार, लोकांना हवं आपलं परिवार कसं सुरक्षित राहणार, लोकांना हवं आहे की मुंबई एक आंतरराष्ट्रीय दर्जाची सिटी कसं बनवणार. तर लोकांना ह्या गोष्टी आहेत, मराठी माणसाच्या पण ह्याच गरजा आहेत. तर मराठी माणसाच्या ज्या गरजा आहेत त्या खऱ्या ओळखायला पाहिजे आणि त्या पूर्ण करायला पाहिजे. भावनिक आव्हानाला आता मराठी माणूस साथ देणार नाही. भावनिक आव्हानावर गेले 25-30 वर्ष राज्य केलं. आता प्रॅक्टिकल काम करून सत्ता घेतली पाहिजे. म्हणून लोकांना माहिती आहे की केंद्रात महायुतीची सत्ता आहे, राज्यात महायुतीची सत्ता आहे आणि जर मुंबई महानगरपालिकेत महायुतीची सत्ता आली तरच विकास होऊ शकतो. कारण केंद्र आणि राज्य सरकारच्या शिवाय मुंबई महानगरपालिका कामच करू शकत नाही. आणि मुंबई महानगरपालिका ज्या मिनिस्ट्रीच्या अंडर येते ते अर्बन डेव्हलपमेंट. त्या अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्ट्री ही माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांशिवाय मुंबई महानगरपालिकेचा विकासच होऊ शकत नाही. त्यामुळे लोकांना माहिती आहे की ज्याच्या हातात सत्ता आहे त्यालाच दिलं तर काम होतील. आणि यांच्याकडून पण यांचे जे पक्ष प्रमुख असतील हे सगळे हे नेहमीच वक्तव्य करतात लोकांना. शेतकऱ्यांकडे गेलं तरी तेच बोलतात, मुंबईकरांकडे पण गेल्यावर तेच बोलतात, कोणी महिला आली तर तेच बोलतात की माझ्याकडे काही नाही, मी काय देऊ शकत नाही. तर जे काही ज्यांच्याकडे काही नाही, जे काही देऊ शकत नाही, तर त्यांना मत कशाला द्यायचं आहे हा लोकांनी आता विचार केला. लोक महायुतीला मतदान करतील. या विषयावर अजून एक मला विचारायचं आहे की आता बघा, भाजप सातत्याने आरोप करते की शिवसेनेमुळे, ठाकरेंमुळे मराठी माणूस हा हद्दपार झाला मुंबईमधून. तर तुम्हीच सगळे होतात आणि शिवसेना ही ओरिजिनल तुमचीच आहे असं तुमचं म्हणणं आहे. बरोबर. मग जबाबदार कोण? नाही, याच्यात जबाबदारी पॉलिसीचं आणि नेतृत्वाचं पण आहे. जसं भाजप जो आरोप करतो त्यावेळी सत्ता ज्यावेळी होती आणि ज्यावेळी तुम्ही त्याचं पक्षाचं प्रमुख आणि म्हणून मुख्यमंत्री पद घेतलं, त्या 2.5-3 वर्षात या संदर्भातले निर्णय घ्यायला पाहिजे ते. परंतु दुर्दैवाने ते घेतले गेले नाही आहे. त्यामुळे ती एक जबाबदारी आहे. ती जबाबदारी निश्चित त्यांनी घेतलीच पाहिजे. अजून एक मुद्दा गाजतोय तो भ्रष्टाचाराचा. सातत्याने आरोप होत आहेत की महानगरपालिकेमध्ये खूप भ्रष्टाचार झालाय आणि भाजपकडून होत आहे. बरोबर. आणि शिवसेनेने केले असं ते म्हणतात, म्हणजे ठाकरेंनी केले. पण स्थायी समिती ही तुमच्याकडेच होती. यशवंत जाधव असतील, रवींद्र वायकर असतील, तुम्ही स्वतः असाल. तर मग नक्की काय झालंय, म्हणजे आरोप कोणावर करतायत ते? नाही, याच्यात बघाल भाजपाने जे आरोप केले होते ते आरोप हे होते कोविडच्या काळातले आरोप होते. आणि ज्यावेळी महानगरपालिकेत ज्यावेळी प्रशासकाने त्याच्या अगोदरची जो कालावधी होता तेव्हाचा होता. आणि EOWने ज्या तक्रारी केल्या त्या संदर्भातल्या हे सगळे आरोप आहेत. मिठी रिव्हरचा असेल, खिचडीचा असेल, डेड बॉडीच्या त्या बॅगचा असेल, तर असे आरोप आहेत ते जे EOW आणि सरकारी यंत्रणेने त्या संदर्भातला भ्रष्टाचार निदर्शनास आणून दिलेला आहे. त्याच बाबतीत भाजपा उल्लेख करते. आता बघा, आणखी एक मुद्दा ते म्हणाले, राज ठाकरेंची मुलाखत जी आता व्हायरल होते आहे त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की 50 खोकेचा मुद्दा त्यांनी पुन्हा एकदा उपस्थित केलाय. त्यांचं म्हणणं आहे की एवढे आमदार हे गेले तर टोटल बजेट हे 2000 कोटींचं होतं. तर एवढे पैसे कुठून आले? म्हणजे पुन्हा एकदा तोच विषय पुढे येतोय. ते ह्याच्यात त्यांची पराभवाची हतबलता दिसून येते. हा विषय 2.5-3 वर्षापूर्वी झालेला आहे. या विषयावर लोकसभेची निवडणूक झाली.
या विषयावर विधानसभेची निवडणूक पण झाली आहे आणि आता मुंबई महानगर आणि दोन्ही लोकसभेला पण लोकांनी महायुतीला मतदान केलं आहे, विधानसभेला पण महायुतीला मतदान केलं आहे. त्यामुळे हा विषय आहे ना आता लोकांकडे लोक ह्या विषयाला गांभीर्याने घेत नाही. लोकांना माहिती आहे हे सगळे खोटे आरोप आहे, खोटं हे आहे. आज तुम्ही त्या मुलाखतीचा जो उल्लेख केला त्या मुलाखतीमध्ये दोन्ही पक्षप्रमुख आहेत, पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांना जो मुलाखतकार जो मुलाखत घेतो तो बोलला की मुंबईत मला राहण्याची लाज वाटते. खऱ्या अर्थाने दोघांनी त्याच्या कानफटात तिकडे खेचायला पाहिजे ह्या गोष्टीवर. त्याला मुंबईत राहण्याची लाज वाटते आणि दोघांनी त्याला काही प्रत्युत्तर पण दिलं नाही. म्हणजे या दोघांना पण मुंबईत राहण्याची लाज वाटते. यांना जायचं सर्वांना लंडनला, यांना मुंबई आवडत नाही, आता लंडन आवडते. तर ज्यांना मुंबईत राहण्याची लाज वाटते ते मुंबईकरांच्याकडे कुठल्या चेहऱ्याने मतदान मागणार हा एक महत्त्वाचा विषय आहे. हा विषयच कसा आहे ना मुंबई राहण्यात लाज वाटते असं. मुंबई एक आंतरराष्ट्रीय दर्जाची सिटी आहे, जगात मुंबईचं नाव आहे. मुंबईत मराठी माणूस आता स्वाभिमानी राहतो आणि सगळ्या फॅसिलिटी देण्याचं आमचं काम आहे ते आम्ही करणार आहे. त्यामुळे जी लोक बोलतात मुंबईत राहण्याची लाज वाटते त्यांना आता मुंबईच्या बाहेर पाठवायची गरज आहे. या निवडणुकीच्या राजकारणातून 50 खोके हा विषय काही दूर होत नाहीये. तो त्यांच्या डोक्यातून दूर होत नाही. तो त्यांच्या डोक्यात खोके आणि ह्याच सगळ्या गोष्टी आहेत. त्यांच्या डोक्यात कुठे विकास, मराठी माणसाचं भलं आणि हिंदुत्वाचं हे विषयच नाही. त्यांच्या वचननाम्यात बघा ना, त्यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख स्वर्गीय बाळासाहेब केला. स्वतःच्या वडिलांचं नावच पूर्ण घेऊ शकत नाही. जी हिंमत होत नाही की एका विशिष्ट धर्माला खुश करण्याकरता आणि एका विशिष्ट धर्माची मतं मिळवण्याकरता हिंदू हृदय सम्राट तुम्ही वचननाम्यात लिहित नाही. मराठीचा उल्लेख नाही, वचननामा नीट वाचला तर. एवढं मराठीच्या बाबतीत त्यांना एवढं हे आहे. तर मग मराठीचं नाव हे उल्लेख का नाही केला. त्यांना प्रश्न विचारला पत्रकाराने की तुम्ही मराठीचा उल्लेख का नाही केला. त्यांनी कारण सांगितलं की निवडणूक आयोगामुळे आम्ही ते लिहिलं नाही. निवडणूक आयोगाचा कुठलाही नियम नाही असा. आम्ही गेल्यावेळी पण वचननाम्यात ज्यावेळी माहिती वचननामा होता त्यांच्यासोबतच होतो त्यावेळी वचननामा आम्हीच करत होतो. त्यात मराठीचा पूर्ण उल्लेख आहे. त्यावेळी निवडणूक आयोगाने कधी ऑब्जेक्शन नाही घेतलं. आजच का मराठी शब्द त्यांनी टाळला आणि हिंदू हृदय सम्राट हा शब्द का टाळला. कोणा एकाच्या मतदानासाठी, एकाची मतं घेण्यासाठी. तर त्याच्यात त्यांचा खरा चेहरा आता उघडकीस आला. त्यांचा हिंदुत्वाचा चेहरा उघडकीस आला, त्यांचा मराठी लोकांच्या बाबतीतचा चेहरा उघडकीस आलेला आहे. त्यामुळे खोटं आहे हे वारंवार त्या जसं आम्ही बोललो तसं तुम्ही बोलत होता की असेच खोटे खोटे आरोप करून लोकांना गैरसमज पसरवायचं काम करायचं लोकांमध्ये. हेच काम आहे त्यांचं. रिझल्ट तर काही द्यायचं नाही. पण आता लोकांनी ठरवलंय महायुतीच्या पाठीशी उभं राहायचं आणि महायुतीचाच महापौर करायचं. बघा, मगाशी तुम्ही आता म्हणाल की एका विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी म्हणून ते असं बोलतायत. तर याच्यावरनं मला एक विचारायचं आहे. मुंबईची घटना नाहीये, घटना ही अकोटची आहे. अकोटमध्ये तुम्ही सगळे मिळून एकत्र आलात, त्याच्यात MIM पण होती. पण यावर मग तुमचं काय मत? यावर आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे 2 दिवसापूर्वीच मी आणि उदय सामंत गेलो होतो आणि हे असं होणार याची पूर्वकल्पना त्यांना दिली होती. त्यांनी याची गंभीर दखल घेतली होती. परंतु स्थानिक पातळीवर तो निर्णय झाला तो त्यांनाही पसंत नाही. शेवटी महाराष्ट्राचे प्रमुख आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज पण त्यांची प्रतिक्रिया आहे की मला हे चालणार नाही आणि त्या संदर्भात ते पक्षांतर्गत कडक कारवाई करत आहेत आणि आम्ही पण असलं खपून घेणार नाही. आता बघा, तुम्ही शिवसेना आणि भाजप हे एकत्र आहे, अनेक ठिकाणी तुम्ही एकत्र आहात. पण आता काँग्रेस सोबत पण युती केली त्यांनी अंबरनाथमध्ये. मग हे शिवसेनेला बाजूला करतायत, शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करतायत. तुम्हाला त्यांनी वेगळं ठेवलं. पुन्हा एकदा सांगतो, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तीव्र शब्दात याचा नोंद पण घेतलेली आहे. तीव्र शब्दात त्यांच्या स्थानिक पातळीच्या नेत्यांना पण सांगितलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे कुठल्याही परिस्थितीत अधिकृतपणे असं कुठलं होणार नाही याची त्यांनी आम्हाला ग्वाही पण दिलेली आहे आणि मला संपूर्णतः त्यांच्यावर विश्वास आहे. ते पक्षांतर्गत कडक कारवाई करतील आणि भविष्यात असं होणार नाही या दृष्टिकोनातून काळजी घेतील. पण काँग्रेसने त्यांना काढून टाकलं, आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत सगळे नगरसेवक. नाही, आता मी वारंवार तुम्हाला ह्या गोष्टीचा उल्लेख करतोय. आमचं माझा मुद्दा हाच आहे की तुम्हाला ते वेगळं पाडतायत का? कोणी वेगळं पाडू शकत नाही. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दोघांचा चांगला समन्वय आहे. महायुती भक्कम आहे. या स्थानिक पातळीच्या गोष्टी झाल्या होत्या पण त्या संदर्भात भारतीय जनता पार्टी कडक कारवाई करणार आहे. एक मुद्दा अजून गाजतोय तो म्हणजे अदानींचा. तुम्ही खासदार होतात, तुमच्या मतदारसंघात हे सगळं वेगवेगळे विकासात्मक कामं सध्या सुरू आहेत. तर त्याच्यामध्ये अदानी पोर्ट, ड्रग्ज असे सगळे बरेच गोष्टी आहेत आणि मुंबई ही अदानीला द्यायची आहे का असे आरोप होत आहेत. तर याबद्दल थोडंसं खुलासा करा. आज खोटा नेहमी आरोप आहे. अदानी बघा इंडस्ट्री आहे, तो
उद्योगाच्या बाबतीत कुठलाही निर्णय घेऊ शकतो. मुंबई कोणाच्याही घशात जाणार नाही आहे. वेळोवेळी मुंबईकरांना असंच भावनिक मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, आता अदानीचं नवीन हे केलेलं आहे, असं कुठलीही गोष्ट होणार नाही. आपण बघाल तर कायदे कानून पण आहेत ना. राज्य सरकार आहे, राज्य सरकारचे अधिकार आहे. मुंबई महानगरपालिकेला याचे अधिकारच नाही. हे संपूर्ण अधिकार राज्य सरकारचे आणि राज्य सरकारमध्ये महायुतीची सत्ता आहे. ते कुठल्याही परिस्थितीत कुठल्या एखाद्या विशिष्ट व्यक्तीकरता कुठलाही निर्णय घेणार नाही. मग आता जो ड्रग्सचा विषय आहे तो खूप गंभीर आहे मुंबईमध्ये. अनेक मुलं त्याच्या आहारी गेलेली आहेत. तरुण पिढी ही बर्बाद होण्याच्या उंबरठ्यावर आहेत असे आरोप होत आहेत. तर या संदर्भात कडक धोरण, काही विजन आहे का आपल्या समोर? या संदर्भात ऑलरेडी कडक धोरण आहे. ऑलरेडी मुंबई पोलिसांतर्फे रेग्युलर कारवाई पण चालू आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना त्यांनी एक मोहीमच चालू केली होती आणि तीच मोहीम आता देवेंद्र फडणवीस साहेब आता मुख्यमंत्री आहे. एक युद्ध पातळीवर ड्रग मुक्त मुंबई करण्याकरता पोलिसांची कारवाई चालू आहे. जे जे विविध डिपार्टमेंट आहे त्या सगळ्यांना घेऊन जॉईंट ॲक्शन घेऊन युवकांना या ड्रग्सपासून दूर करण्याकरता जो कोणी सप्लायर आहे त्यांच्याकडे कडक कारवाई करत आहोत. आणि आता मुंबईमध्ये तुम्ही जेव्हा सगळीकडे फिरताय तर कसा प्रतिसाद आहे लोकांचा? लोक काही तुम्हाला सांगतात का की मुद्दे हे आमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत? नाही, लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. लोकांचे मुद्दे आम्ही 1.5 महिन्यापूर्वीच घेतलेले आहेत. 1.5 महिन्यापूर्वी लोकांकडून प्रस्ताव मागितले होते की वचननाम्यात कुठल्या गोष्टी असाव्यात. तर लोकांनी खूप अशा गोष्टी, त्यांच्या अपेक्षा आणि त्यांना अपेक्षित असलेला वचननामा कसा असावा याच्या सूचना आम्हाला दिलेल्या आहेत. त्या सर्व सूचना आम्ही अंतर्भूत करूनच वचननामा आम्ही बनवलेला आहे. सर, काय तुम्ही आवाहन कराल या निवडणुकीच्या निमित्ताने? नाही, निवडणुकीच्या निमित्ताने हेच आवाहन करणार की आपण सर्वांनी मिळून लोकशाही भक्कम करण्याकरता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान करावं आणि ज्याच्या हातात केंद्राची सत्ता आहे, ज्याच्या हातात राज्याची सत्ता आहे आणि त्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सहकार्याने मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईचा विकास होऊ शकतो, ही गोष्ट लोकांनी लक्षात ठेवली पाहिजे. ज्याच्याकडे फक्त 20 आमदार आहेत, ज्याच्याकडे 7-8 खासदार आहेत, त्याच्या जोरावर मुंबई महानगरपालिका विकास करू शकत नाही. मुंबई महानगरपालिका ही राज्य सरकारच्या UD डिपार्टमेंटवर संपूर्ण अवलंबून आहे. म्हणून आपण महायुतीच्या पाठीशी उभे राहू. धन्यवाद सर. धन्यवाद. हे होते राहुल शेवाळे सर, ज्यांनी खूप मुद्दे अगदी दिलखुलासपणे मांडले आहेत. त्यांनी हे सांगितलं आहे की आमचं जे सरकार आहे ते केंद्रातही आहे, राज्यातही आहे. त्यामुळे आमच्या पाठीशी जर उभे राहिले तर मुंबईचा विकास होईल. धन्यवाद.